हॅलो मंडळी, राम राम, जय खानदेश सर्वांना. तर काल होती गणेश चतुर्थी, संकष्ट चतुर्थी. सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया. तर गणेश चतुर्थी स्पेशल म्हटलं, दरवेळेस साबुदाणा खिचडी करून खायला म्हणजे असं टेस्टनं एकसारखा तेच 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 बरेचसे उपवास येतात म्हणून नको वाटतं. म्हणून मी काल नाही का वडे केले होते साबुदाण्याचे. तर त्यासाठी मी 2 वाटी साबुदाणा भिजवून ठेवला होता आधीच आणि नंतर त्यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिऱ्याची पेस्ट म्हणजे शेंगदाण्यासोबत त्याला दळून घेतलं, जेणेकरून खाताना तोंडात यायला नको. बऱ्याचशा जर तोंडात आलं ना आणि वडे तळताना नाही का ते मिरची जर कट करून टाकली ना, तर ते मिरची नाही का तेलामध्ये अशी कडक होते आणि खाताना नाही का ते वडे कडसड लागतात. म्हणून मग मी शेंगदाण्याच्या शेंगदाणे दळले ना त्याच्यातच त्यासोबत मिरच्या, कोथिंबीर वगैरे सगळं दळून घेतलं आणि त्यानंतर त्या सर्व असं एकजीव करून मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून झाल्यानंतर त्याचे छान असे छोटे छोटे गोळे तयार केले आणि तेलात त्यांना मी फ्राय केलं आणि दहीसोबत खायला खूपच छान झाले होते. एकच नंबर झाले होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या मग जेवायला.